मेष राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2025 या वर्षातील डिसेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी महत्त्वाची सूचना, आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत, अडचणी आहेत, ज्याचं निराकरण होत नाहीये, ज्या प्रश्नांचे उत्तरं मिळत नाही आहेत. मग कशा प्रकारचे प्रश्न? मुलांचं शिक्षण चालू आहे, शिक्षणामध्ये अनंत अडचणी येत आहे, शिक्षण पूर्ण होत नाही. मुलांचं शिक्षण पूर्ण झालंय, त्यांना नोकरी लागत नाही. नोकरी चांगली आहे, पत्रिकेत मंगळ दोषाने त्रस्त आहोत, विवाह योग होत नाहीये. नेमकं मंगळ दोषाचं कारण आहे की दुसरं आणखी काही कारण आहे? वय खूप झालंय मुलांचं. विवाहाला 5 वर्ष 10 वर्ष लोटले गेल्यात, संतती सौख्य नाहीये. नेमकं संतती सुख आहे की नाही? असेल तर कधी? वास्तू घ्यावी का, वाहन घ्यावं का? आजारानं, व्याधीनं, रोगानं, पिढेनं त्रस्त होऊन गेलोय. डॉक्टर इलाज केले, दैवी उपाय केले, काही फरक पडत नाहीये. विदेशात राहावं की मायदेशी राहावं? व्यवसाय करावा की नोकरी करावी? अनेक प्रश्न आहे. उत्तर कशी मिळणार? आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन करा, संपर्क करा. आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील, ज्यानं आपल्या जीवनातील अडचणी कमी होण्यासाठी नक्की आपल्याला मदत होईल. या डिसेंबर महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तित होत आहे. सगळ्यात पहिलं, 5 डिसेंबरला गुरु ग्रह हा वक्री होतोय, मिथुन राशीमध्ये पुनश्च एकदा तो परत येतोय. 6 डिसेंबरला बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून जातोय. 7 डिसेंबरला मंगळ ग्रह धनु राशीमध्ये राशी परिवर्तन करून जातोय. 15 डिसेंबरला सूर्य ग्रह धनु राशीमध्ये राशी परिवर्तन करून जातोय. 20 डिसेंबरला शुक्र ग्रह धनु राशीमध्ये राशी परिवर्तन करून जातोय. महिन्याच्या अगदी शेवटी पुनश्च एकदा बुध ग्रह 29 डिसेंबरला धनु राशीमध्ये राशी परिवर्तन करून जातोय. या ग्रह बदलांचा मेष राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण ह्या व्हिडिओमध्ये. मेष राशी, मेष लग्न, ज्याला प्रथम स्थानाला आपण तनुभाव, लग्न भाव असं म्हणतो. या स्थानातला ग्रह, या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा 7 डिसेंबरला वृश्चिक राशीतनं धनु राशीमध्ये जातो आहे. म्हणजे लग्नेश पहिले 7 दिवस विपरीत राजयोगामध्ये अष्टम स्थानात अचानक धनप्राप्ती करून देणारा योग दाखवत आहे. कोर्टाचं, केसेसचं, कुठल्याही प्रकारचं वादविवादाचं, भांडणाचा विषय असेल तर त्याचा निकाल मेष राशीच्या जातकांच्या बाजूने लागेल. काळजी म्हणून फक्त गाडी, वाहन, अग्नीपासून स्वतःची काळजी घ्या, जपून राहा, शक्यतो गाडी हळू चालवा, हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगते पहिल्या 7 दिवसांसाठी. 7 डिसेंबरच्या नंतर संपूर्ण महिनाभर भाग्यस्थानामध्ये मंगळ ग्रह असणार आहे. त्यामुळे आध्यात्मिकतेचं वातावरण, प्रगतीचं वातावरण, जीवनात पुढे जाण्यासाठी ज्येष्ठांचं मार्गदर्शन, नवे नवे प्रगतीच्या संकेत खुणा तुम्हाला खुणवल्याशिवाय राहणार नाही. प्रगतीकडे तुम्ही वाटचाल कराल. द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं, हे कुटुंब आणि नेत्राचं स्थान आहे. या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा 20 डिसेंबरला राशी परिवर्तन करून धनु राशीमध्ये जातोय. मग पहिले 20 दिवस हा अष्टम स्थानात असल्या कारणानं आपला पैसा चुकीच्या ठिकाणी खर्च होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दाखवत आहे. म्हणून पैसा खर्च करत असताना विचारपूर्वक करा. कोणावरतीही डोळे झाकून विश्वास ठेवू नका, अन्यथा आपली फसवणूक होऊ शकते. बऱ्याच वेळेला आपल्याला नोकरीला लावून देतो, आपलं कार्य पूर्ण करतो, आपल्या एखाद्या गोष्टीसाठी महत्त्वाची मी भूमिका बजावतो, या सगळ्या विषयापासून आपण दूर राहिलेलं बरं.
तृतीय स्थानाला पराक्रम शौर्य तेजाचं स्थान म्हटलंय. या स्थानाचा स्वामी बुध ग्रह 2 वेळेला राशी परिवर्तन करतोय. 6 डिसेंबरला तो वृश्चिक राशीमध्ये येणार आहे आणि 29 डिसेंबरला तो धनु राशीमध्ये जाणार आहे. जास्तीत जास्त कार्यकाळ हा त्याचा अष्टम स्थानात असल्या कारणानं नवीन व्यापार उद्योग धंदा सुरू करणं शक्यतो बंद करावं किंवा टाळावं. अति तुम्ही उत्साहात घेतलेला निर्णय किंवा तुम्ही पैसे कर्जानं काढून एखादा टाकलेला व्यापार व्यवसाय उद्योग धंदा लाखाचे 12,000 रुपये तुम्हाला करायला लावील. म्हणून शांत रहा, अभ्यास करा मार्केटचा आणि मग निर्णय घ्या, हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सुचवत आहे. चतुर्थ स्थानाला सुख तुमचं कुटुंब तुमच्या मातृस्थानाचा विचार करायला लावणारं हे स्थान आहे. कुठलाही ग्रह या स्थानामध्ये नाही, परंतु वास्तू किंवा वाहन किंवा शेत जमीन घेण्याचा विचार असेल तर थोडंसं या महिन्यामध्ये थांबलेलं कधीही आपल्यासाठी चांगलं राहणार आहे. पंचम स्थानाला संततीचं स्थान म्हटलं. इष्टदेवतेची कृपा आहे. शिक्षणाच्या बुद्धीच्या संदर्भातही या स्थानाचा विचार होतो. या स्थानाचा स्वामी सूर्य हा ग्रह 15 डिसेंबरला वृश्चिकेतनं धनु राशीमध्ये जातो आहे. मग पंचमेश जोपर्यंत अष्टमात आहे तोपर्यंत मुलांची काळजी घ्यावी लागेल. त्यांना चुकीची संगत लागण्याचा योग, व्यसनाधीनतेकडे आकर्षित होण्याचा योग, एखाद्या संकटात फसण्याचा योग दाखवतो आहे. किंवा आपण स्वतःही जर अभ्यास वगैरे करत असाल तर अभ्यासाकडनं दुर्लक्ष होईल. 1-2 मार्कावरनं दिलेल्या स्पर्धा परीक्षेतला निकाल तुमच्या विरुद्ध लागेल. त्यामुळे मन अशांत अस्थिर होईल, चिडचिड वाढेल. दुर्लक्ष करा. पुनरपी अभ्यासाला 15 डिसेंबरच्या नंतर सुरुवात करा. भाग्य तुमची साथ दिल्याशिवाय राहणार नाहीये. षष्ठ स्थानाला रिपुरोग स्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा 6 डिसेंबरला वृश्चिक राशीमध्ये येऊन विपरीत राजयोग करतोय. शरीर पीडा, जुने दुखणे, डोकं वर काढणे, त्याचा त्रास होणे, शक्यतो आपल्या बुद्धीशी रिलेटेड मायग्रेन सारख्या विकाराने तुम्ही त्रस्त व्हाल. अतिविचार टाळावा. महत्वाच्या वस्तू गहाळ होण्याचा, चोरीला जाण्याचा योग आहे. पाळीव पशु पक्ष्यांपासून, प्राण्यांपासून तुम्हाला इजा होऊ शकते. परंतु आरोग्याची काळजी घेत असताना, प्रकृतीचीही तुम्हाला काळजी, कामाच्या धंद्याचाही विचार करत असताना स्वतःचाही विचार तुम्हाला महत्त्वपूर्ण पद्धतीनं करावा लागेल. हाताखाली काम करणाऱ्या लोकांवरती विश्वास न ठेवता याची देही याची डोळा काम करून घ्यावं. सप्तम स्थानाला वैवाहिक सुखाचं स्थान म्हटलंय, भागीदारीचं स्थान म्हटलंय, जोडीदाराचं स्थान म्हटलेलं आहे. या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा 20 डिसेंबरला राशी परिवर्तन करून वृश्चिकेतनं धनु राशीमध्ये जातो आहे. भागीदारीत काही व्यवसाय सुरू करायचा असेल तर 20 डिसेंबर पर्यंत थांबलेलं बरं, अन्यथा त्यामध्ये नुकसान, संकट तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आहे. त्याचबरोबर वैवाहिक सुखाचा विचार करत असताना सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीचा एक विचार तुम्हाला सांगतो की तुमची विवाह जमवताना फसवणूक होऊ शकते. त्याचबरोबर चुकीचं स्थळ तुम्हाला हे तुमच्या जीवनात एखाद्या जोडीदाराच्या रूपानं प्राप्त होऊन परत विवाहामध्ये डिवोर्स सारखे योग तयार होतील. म्हणून विवाह जमवताना शक्यतो घाई आपण करू नये, हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सगळ्यात पहिलं सांगताय. अष्टम स्थान, या स्थानाला आयुष्याचं, माणसाच्या मृत्यूचं स्थान म्हटलं गेलेलं आहे. अचानक धनप्राप्तीचंही हेच स्थान आहे. या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा 7 डिसेंबरला धनु राशीमध्ये राशी परिवर्तन करून जातोय. म्हणजे पहिले 7 दिवस फक्त अष्टमेश अष्टमात आहे. नंतर तो ज्या वेळेला भाग्यामध्ये जाईल त्यावेळेला अचानक मिळणाऱ्या धनप्राप्तीचा योग तो तुम्हाला अतिशय भागात परिवर्तित करून देणारा आहे. शेअर मार्केट, लॉटरी असेल, विम्याचं संदर्भात काही एजंटचं काम करण्याचं असेल किंवा अनेक अन्यतम काही कमी कष्टात जास्त पैसा मिळवून देणाऱ्या गोष्टी असेल, त्या करायला हरकत नाही. पण त्याविषयीची माहिती घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका, हेही ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगताय. भाग्यस्थानामध्ये ग्रहांचित्र मांदियाळी येणाऱ्या महिन्याच्या उत्तर अर्धामध्ये आणि या स्थानाचा स्वामी गुरुग्रह पराक्रमामध्ये आहे. भाग्यस्थान तुम्हाला डगमगू देणार नाही. गुरुची छाया, गुरुची सावली ही तुम्हाला तारल्याशिवाय राहणार नाही आहे.
दशमस्थानाला कर्माचं स्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी शनी ग्रह व्ययात गेलाय. आपण केलेल्या कामाचं श्रेय दुसरे लोक घेणार आहे. आपल्याला डिवचण्याचा, थांबवण्याचा, आपल्याला नाना तऱ्हेने आपल्या ध्येयापासून दूर करण्याचा लोक प्रयत्न करणार आहे. त्यापासून दूर जाऊ नका, कोणाला प्रत्युत्तर करू नका. आपल्या हातात जे काम आहे ते पूर्ण करण्याकडे लक्ष ठेवा. आज न उद्या आपल्या कामाची किंमत होईल. आज न उद्या आपल्याला आपली जबाबदारी किंवा आपलं पद मिळाल्याशिवाय राहणार नाही. एकादश स्थानाला लाभस्थान म्हटलं गेलेलं आहे. मग या स्थानाचा स्वामी शनी ग्रह व्ययात आहे, लाभेश व्ययात आहे, परंतु तो शनिदेव विचारपूर्वकच तो मिळालेल्या लाभाचा खर्च करेल, हे सुद्धा तेवढंच खरं. व्ययस्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा पराक्रम स्थानामध्ये असल्या कारणानं सध्याच्या स्थितीला काही अनाठाई घेतलेले निर्णय केलेला एखाद्याला विरोध हा तुम्हाला गोत्यात आणल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ऐकावे जनाचे, करावे मनाचे, हे लक्षात ठेवा. मेष राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 9 आहे, शुभ रंग केशरी आहे. कुठल्या दिवशी चांगले कामं करावे? 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख, 17 तारीख, 18 तारीख आणि 19 तारीख आहे. अशुभ दिवस कोणते आहे ज्या दिवशी आपल्याला चांगले कामं करायचे नाही? तर 22 तारीख, 23 तारीख, 24 तारीख आणि 25 तारीख आहे. आपल्याला एक मंत्र देतो, त्या मंत्राचं आपण पठन करा. त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल, शुभत्व प्राप्त होईल. मंत्र आहे ओम उग्र चेतसे नमः. लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.